वृद्धाश्रम. आज एका आजीला मी वृद्धाश्रमात पाहिलं. सडारा तिच्या डोळ्यातील दुःख मी जवळून अनुभवलं. ती निराश होती, हतबल होती, दाराकडे नजर रोखून वाट बघत होती. काय चुकलं तिचे की वृद्धाश्रमात तिला राहावं लागतंय? काही मुलाला देऊन तिला मात्र असं जगावं लागतंय. डोळ्यातले अश्रूही तिचे काही वेळाने थांबून गेले. पुढे केलं की पाप आहे तिलाही कळेनासे झाले. मुलाला म्हणते की नको रे मुलांनो, वागू असे आई वडिलापेक्षा श्रेष्ठ या जगात कोणी नसे. त्यांना फक्त एक हक्काचं घर द्या, उर्वरित अमूल्य वेळ त्यांना आनंदाने घालवू द्या. ऐका हो मंडळी, माझी खरी एक नाही, दोन नाही, अगदी 3 मुले आहेत. घरी गाड्या आहेत, बंगला आहे, सुनाही आहेत. देखणं पण दुःख माझं लिहिता लिहिता संपल्या. माझ्या लेखण्या शिकवले मी माझ्या मुलांना, तोल सावरून चालणे पण दाखवले त्यांनी. जगास आई बापाला लाथ घालणे. माझी चूक तर मला आठवत नाही. माझी सून मला माझ्या नातवाकडे पाठवत नाही. बिचारे ते लेकरू आजी आजी करून रडते. म्हातारीलाही रोज त्याचं सपान पडतंय. चिनशन दिवशी केले खून नुळे मामा तुमच्यासाठी केळाचे शिकरण. दुसऱ्या दिवशी ऐकू येते म्हातार कुठं जाऊन मेले. सुशिक्षित सून माझी पेशन मात्र वेळेवर होते, तरी 4 चौघात म्हातारीला माझ्या नोकराचा दर्जा देते. स्वतःच्या घरात जागा नाही, पोटाच्या पोराने खूळ मांडले. जावा तिकडे, महाराजांनी तुमच्यासाठी गटर बांधले. त्याच्या वृद्धाश्रमात तुमच्यासारखी तुम्हाला अनेक जण भेटतील. दोघाच्या चिता तिथेच जाळल्या जातील. वृद्धाश्रम माईचे वारे वाहतात, एकत्र होऊन सगळेजण तिचे साजरे होतात. या देवरूपी लोकांचे प्रेम पाहून मनात आभाळ माझे दाटले.